आपण आता हे 2 कांदे घेतलेले आहेत ते आपण सोलून ते स्लाइसमध्ये कट करून घेणार आहोत। आता आपण हे बारीक स्लाइसमध्ये कट करून घेतलेले आहेत। तसेच आपले हे सर्व कांदे कट करून झालेले आहेत। आता आपण 2 मीडियम साइजचे टोमॅटो घेतलेले आहेत ते आपण स्वच्छ धुतलेले आहेत व आपण तेही आता बारीक चिरून घेणार आहोत। आता आपले हे सर्व टोमॅटो चिरून झालेले आहेत। आपण आता एका भांड्यामध्ये 7-8 काजू तसेच 2 लवंग, 2 दालचिनीचे तुकडे, 1 मसाला वेलची, 2 साधे वेलची आणि 4 काळी मिरी घेतलेले आहे। तसे 5-7 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। आता आपण 200 ग्रॅम पनीर घेतलेले आहे तेही आपण धुवून घेतलेले आहे व त्याचे आपण चौकोनी असे स्लाइस करून घेतलेले आहे। आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये खडा गरम मसाला घालून घेतलेला आहे, वेलची वगैरे, आणि त्यामध्ये बारीक चिरलेला स्लाइसमध्ये कांदा घालून तो भाजून घेतलेला आहे। आता आपण त्यामध्ये काजू घालून घेतलेले आहे तसेच लसूण पाकळ्या तसेच आलंही आपण ते भाजण्यासाठी घातलेलं होतं। आता थोडासा गोल्डन कलर आला की आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेतलेले आहे ते छान परतून झाले की आपण त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आहेत त्याही घालून 2 मिनिटं परतून घेतलेले आहेत। आता हे आपण थंड करून घेतलेलं आहे व आपण हे सर्व मिक्सरमध्ये घालून थंड झाल्यावर त्याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत। आता ही आपली पेस्ट झालेली आहे। आता आपण एका पॅनमध्ये तेल घालून घेतलेलं आहे 2 चमचे व त्यामध्ये 1 चमचा बटर घालून घेतलेलं आहे। आता हे मेल्ट झाल्यावर आपण त्यामध्ये पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण फ्राय करून घेणार आहोत। त्यावरती आपण पाव चमचा मीठ आणि पाव चमचा मिरची पावडर घालून थोडेसे परतून घेणार आहोत। थोडासा कलर लाईटली चेंज करून घेतलेला आहे। आता हे आपले पनीरचे तुकडे थोडेसे फ्राय करून झालेले आहेत व आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। आता हे आपले सर्व तुकडे फ्राय करून झालेले आहेत। आपण आता त्याच कढईमध्ये थोडं तेल घालून घेतलेलं आहे 2 चमचे व त्यामध्ये बारीक केलेली पेस्ट आहे ती आपण मसाल्याची घालून घेतलेली आहे व ती आपण छानपैकी परतून घेणार आहोत व त्यामध्ये छान भाजल्यावरती त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा किचन किंग मसाला तसेच 1 चमचा धने पावडर घालून घेतलेली आहे व आपण ते छान मसाले मिक्स करून घेतलेले आहेत आणि छान आपण ते आता भाजून घेणार आहोत पुन्हा एकदा। आता त्यावरती स्टीम देण्यासाठी आपण 5 मिनिटं झाकण ठेवलं होतं। आता हे छानपैकी स्टीम देऊन झालेली आहे। मसाल्याचा खूप छान वास येतोय। आता हे आपले ग्रेव्ही आता तयार झालेली आहे। त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेलं होतं। हे मिक्स झाल्यावरती आपण त्यामध्ये फ्रेश क्रीम 2 चमचे घालून घेतलेली आहे व ती आपण हे सर्व मिक्स करून पुन्हा छान परतून घेतलेलं आहे। पहा आता आपण त्यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा साखर घालून घेतलेली आहे। ती मिक्स करून झाल्यावरती आपण तळून घेतलेले शालो फ्राय केलेले पनीरचे तुकडे आहेत तेही आपण आता ग्रेव्हीमध्ये घालून घेणार आहोत। आता ही आपली पनीरची रेसिपी तयार झालेली आहे। त्यामध्ये आपण आता 1 चमचा कसुरी मेथी ही क्रश करून थोडीशी त्यामध्ये घातलेली आहे। आता ही आपली पनीरच्या भाजीमध्ये आपण 1 चमचा पुन्हा बटर घालून घेतलेला आहे त्यामुळे एक छान टेस्ट येते। आता ही भाजी आपली तयार झालेली आहे। आता आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेणार आहोत व किती छान दिसते याची पनीर मसाला तयार झालेला आहे। खूप छान चवीला होता। तुम्ही नक्की करून पहा।